आज 5 डिसेंबर 2021 प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा रविवार थर्ड संडे बिफोर क्रिसमस किंवा सेकंड ॲडव्हेंट संडे आहे. आजची भक्ती सभाला आपण प्रारंभ करू. वी ब्रिंग यू द गुड न्यूज वॉट गॉड हॅज प्रॉमिस्ड टू आवर फादर्स. दिस हॅज बीन फुलफिल्ड टू अस बाय रेझिंग जीसस क्राइस्ट फ्रॉम द डेड. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सन्याधीश परमेश्वर पित्या, प्रभू आम्ही तुझ्याजवळ आजच्या सब्बात दिवशी येत आहोत. प्रभू आमचे प्रियजन ऑनलाईन सहभागितामध्ये जुळलेले आहे. प्रभू आमची भक्ती तुला मान्य व्हावी. प्रभू प्रार्थना करत असताना, गाणे गात असताना, तुझे वचन वाचून मनन करत असताना या सर्व पवित्र विधीवर तुझ्या स्वर्गीय आशीर्वाद पाठव. प्रभू आमच्या सर्वांच्याद्वारे तुझी महिमा घडून आण अशी विनंती करतो. पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये सुपूर्द करतोय. प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रिय, यावेळेस आपण प्रभू भक्तीमध्ये पुढे जाऊ आणि उपासना संगीतमधून गीत क्रमांक 511 ख्रिस्तार पणामस्तू ऑर्गन बरोबर गायला प्रयत्न करूया.
प्रेरणो, गाण्यानंतर आपण प्रभूची शांती ग्रहण करू आणि एकमेकांना शांतीची सलाम पाठवूया. प्रभूची शांती तुम्हा सर्वांसह असो. प्रेरणो, आपण शालोम बोलू आणि एकमेकांना शांतीची सलाम पाठवूया. शालोम. प्रेरणो, यावेळेस आपण पवित्र शास्त्र वाचन करूया. अनुवाद याचा 18वा अध्याय 13 ते 19 वचनं आपण वाचू. तू आपला देव परमेश्वर ह्याच्याशी सात्विकतेने वाग. ज्या राष्ट्राचा तू ताबा घेणार आहेस ती शकुन मुहूर्त पाहणाऱ्यांचे आणि चेटूक करणाऱ्यांचे ऐकणारी आहेत, पण तुझा देव परमेश्वर तुला तसे करू देत नाहीत. मोशेसारखा दुसरा संदेष्टा देण्याचे परमेश्वराचे वचन. तुझा देव परमेश्वर तुझ्यामधून म्हणजे तुझ्या भावबंधातून माझ्यासारखा एक संदेष्टा तुझ्याकरता उभा करील, त्याचे तुम्ही ऐका. होरेब डोंगरापाशी मंडळी जमली होती. त्या दिवशी आपला देव परमेश्वर ह्याच्यापाशी तू विनंती केली होती त्याप्रमाणे होईल. तू म्हणालास, माझा देव परमेश्वर ह्याची वाणी पुन्हा माझ्या कानी न पडो, मोठा अग्नी पुन्हा माझ्या दृष्टीस न पडो, पडला तर मी मरेन. तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, हे लोक म्हणतात ते ठीक आहे. मी त्याच्यासाठी त्यांच्या भावबंधातून तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन. त्याच्या मुखात मी आपली वचने घालीन आणि त्यांना ज्या आज्ञा मी देईल त्या सगळ्या तो त्यांना निवेदन करील. तो माझ्या नावाने बोलेल. ती वचने जो कोणी ऐकणार नाही त्याला मी जाब विचारेल. हे देवाचे वचन आहे. प्रेषितांची कृत्ये 3:18-26. परंतु देवाने आपल्या ख्रिस्ताने दुःख सहन करावे असे जे सर्व संदेष्टांच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याप्रमाणे पूर्ण केले. तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व वळा, अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावे आणि तुम्हाकरिता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू ह्याला त्याने पाठवावे. सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहोचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्टांच्या मुखाने सांगितले त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे प्राप्त आहे. मोशेनेही म्हटलेच आहे, प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवातून उभा करील. तो जे काही तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे सर्व गोष्टीत त्याचे ऐका. आणि असे होईल की जो कोणी त्या संदेष्टाचे ऐकणार नाही तो लोकांतून अगदी नष्ट केला जाईल. आणखी शमूवेलापासून परंपरेने जितके संदेष्टे बोलले तितक्या सर्वांनी त्या दिवसाविषयी सांगितले. तुम्ही संदेष्टांचे पुत्र आहात आणि तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील, असे अब्राहमाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या कराराचेही तुम्ही पुत्र आहात. देवाने आपल्या सेवकाला उठून प्रथम तुम्हाकडे पाठविले ह्यासाठी की त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यांपासून वळून जाण्याचा आशीर्वाद देत जावा. हे परमेश्वराचे वचन आहे. लूककृत शुभ वर्तमान चॅप्टर 24 44-48 वचने. मग तो त्यांना म्हणाला, मी तुमच्याबरोबर असताना तुम्हाला सांगितलेली माझी वचने हीच आहेत की मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे लिहिले आहे ते सर्व पूर्ण होणे अवश्य आहे. तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले आणि त्याने त्यांना म्हटले, असे लिहिले आहे की ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे आणि यरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चाताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी. तुम्ही या गोष्टींचे साक्षी आहात. हे देवाचे वचन आहे. प्रभूच्या वचनवर मनन करू त्याच्या आधी आपण परमेश्वराकडे प्रार्थनेमध्ये सहाय्य मागूया. पवित्र सनाधीश परमेश्वर पित्या, पुन्हा एकदा प्रभू आम्ही तुझा जवळ येतोय. प्रभू, हा मननाचा वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये आम्ही सुब्रूत करतोय आणि प्रभू पवित्र आत्मा आम्ही तुला आमंत्रण करतोय. प्रभू, आमच्यामध्ये तू वास कर आणि प्रभू तुझ्या वचन प्रभू आम्हाला सर्वांना प्रेरणादायक आणि प्रभू उत्साह निर्माण करण्यासाठी होऊ दे अशी विनंती करतो. प्रभू हे वचन ग्रहण करून आमच्या जीवनामध्ये पालन करून प्रभू तुझा नावाचा महिमा व्हावं अशी मी विनंती करतो. पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये सुब्रूत करत असताना प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या कोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियानो, आजचा विषय जुना करार ख्रिस्तात परिपूर्ण झालेला आहे. द ओल्ड टेस्टमेंट इज फुलफिल्ड इन लॉर्ड जीसस क्राइस्ट. त्याबरोबर दुसरं आगमन पर्पल कलरची कॅन्डल ऑफ पीस कलसीकरस पत्र त्याच्या 3रा अध्याय आणि 15व्या वचनमध्ये
प्रभूचे वचन सांगत आहे, आपण सर्व एका शरीराचे वेगवेगळे अवयव आहोत, अंग आहोत आणि आपल्याला शांतीसाठी आपल्याला बोलवण्यात आलेलं आहे. मेंबर्स ऑफ वन बॉडी ऑफ क्राइस्ट कॉल्ड फॉर पीस. देवाच्या जेव्हा योजना मानव समजू शकले नाही आणि ते लोकांना जीवनामध्ये त्रास आला, संकट आलं, पापमध्ये ते लोक पडले आणि वेगवेगळ्या टेन्शन त्यांना आले आणि हे सगळं देवाची योजनाप्रमाणे झालं नाही. म्हणून प्रभूकडे एकच मार्ग होता आणि ते स्वतःच्या पुत्र येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवर पाठवावा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला मानव देह धारण करून या पृथ्वीवर पाठवलं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या लोकांमध्ये त्रास होतं आणि ते सगळं वेगवेगळे ट्रेडिशन होते, वेगवेगळे सक्त नियम होते आणि हे सगळं आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांना त्यांच्या भार किंवा ओझं कमी केलेलं आहे आणि लोकांमध्ये आणि पूर्ण विश्वभराच्या लोकांमध्ये शांती आणलेली आहे. आणि जर प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वीकार जगाचा लोकांनी केलं तर त्यांना शांती प्राप्त होईल असं प्रभू बोलत आहे. आणि सगळ्या जे संकट आहे त्याच्यामधून प्रभू येशू ख्रिस्त बाहेर काढणारा परमेश्वर आहे. पहिलं शास्त्रमंथन अनुवाद याचे पुस्तक देवबाप या वचनाद्वारे अपेक्षा करत आहे की आपण ब्लेमलेस जीवन जगावं, आपण ऑनेस्ट, फेथफुल आणि देवाच्या आज्ञा आपण पालन करावं. आपण कुठला आपल्याला ब्लेम होणार नाही आणि आपण विश्वासमध्ये प्रभूची आज्ञा आपण आपल्या जीवनामध्ये आपण पालन करू. आणि त्याबरोबर जे जीवनाचे संकट आहे, वर असो किंवा खाली असो, सर्व अनुभवमधून प्रभू आपल्याला पुढे घेऊन जात आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला एक सत्य जीवन जगायची गरज आहे. देवाचे वचन सांगत आहे की मी तुमच्यामधलं चांगलं असं संदेष्टा मी उभा करणार आणि तो जगामध्ये शांती पसरेल. आणि प्रियानो, दुसरं कोण संदेष्ट नव्हे परंतु देवबाप इथे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल ते भविष्यवाणी इथे आपल्याला कळत राहिलेली आहे. प्रियानो, फक्त देवामध्ये सगळ्या संकटाच्या समाधान आहे. सगळं ट्रबल्स अँड प्रॉब्लेम्सचा समाधान फक्त देवबापच आहे. प्रियानो, दुसरा कुठला मार्ग किंवा शॉर्टकट आपल्याला काहीच असं समाधान देऊ शकत नाही आणि असं प्रभूचं वचन सांगितलेलं आहे. कारण इस्रायल लोकांनी पण दुसरा मार्ग आणि काही प्रश्नच्या उत्तर आणि समाधान प्राप्त करण्यासाठी जादूटोणा केला, भूत पिशाच केलं, हे सगळं गोष्टीमध्ये ते लोक पडले आणि हे सगळ्या करूनसुद्धा त्यांना काही यश प्राप्त झालं नाही आणि उलट देवाची शिक्षा त्यांच्या जीवनामध्ये आलेली आहे. प्रियांनो, आजचा वचन आपल्याला सावध करत आहे. सगळं काय प्रभू देवामध्ये, खास करून प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सगळं संपूर्ण आहे. दुसरा मार्ग किंवा शॉर्टकट आपल्याला काम लागणार नाही. पुढे जाऊ. प्रेषितांचे कृत्या. इथे प्रियानो बॅकग्राऊंडमध्ये पेत्रने एका लंगड्या माणसाला बरं केलेलं आहे. त्यानंतर तो देवाच्या वचन लोकांमध्ये यरूशलेमच्या मंदिरमध्ये खास करून यहुदी लोकांसमोर तो प्रस्तुत करत राहिलेला आहे. आणि पेत्र बोलत आहे की देवाच्या संदेशांनी जुन्या करारामध्ये खूप सारे असे भविष्यवाणी केलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्त जे येणारा जे मसीहा आहे, तारणारा आहे, त्याबद्दल ते जुन्या करारामध्ये आपल्याला हे सापडत आहे. पुढे पेत्र बोलत आहे की देवाने इब्राहिमाला जे वचन दिलेलं आणि इस्रायल लोकांबरोबर जे करार केलेला आहे आणि ते आता जे आपण अन्य जातीचे लोक आहोत, जेंटाईल लोक आहोत, त्यांना ॲप्लिकेबल आहे आणि त्यांना उपयोगी आहे आणि देव आपल्याबरोबर करार स्थापन करत आहे. प्रियानो आणि प्रियानो, जे लोक पश्चाताप हृदय देवाकडे वळतात आणि प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःच्या तारणहार म्हणून स्वीकार करतात, त्या सर्व पृथ्वीच्या लोकांना देवबाप आशीर्वादने तृप्त करणारा असं परमेश्वर आहे, असं पेत्र यहुदी लोकांना सांगत आहे. आणि जे अन्य जाती जेंटाईल लोक आहे त्यांच्यामध्ये देवाचे वचन आणत आहे. आणि प्रियानो,
पुन्हा एकदा आपण इथे बघतो की प्रभू येशू ख्रिस्त हे जुन्या करारामध्ये जी भविष्यवाणी केलेली ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेली आहे आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे सगळं समाधान आणि आशीर्वाद आणि तारण आहे आपल्याला, असं इथे आपण वचनमध्ये बघतो. पुढे लूक शुवर्तमान शुवर्तमानमध्ये प्रियानो इथे बॅकग्राऊंडमध्ये आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणमधून त्यांचा पुनरुत्थान झालेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने खूप सारे शिष्य, फक्त 12 शिष्य नव्हे परंतु दुसरं अन्य शिष्य होते, त्यांना दर्शन दिलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने मासळी खाल्लेली आहे आणि लोकांना प्रूफ दिलेला आहे की ते आत्मा नव्हे परंतु एक शरीर आहे आणि हे जिवंत देह आणि आत्मा आहे प्रियानो. आणि पुढे आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त स्वतःबद्दल शाहिदी देत आहे, टेस्टिमनी देत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे जे जुन्या करारामध्ये खास करून मोशे, स्तोत्रसंहिता आणि खूप सारे जे संदेष्टे आहे जे जुन्या करारामध्ये प्रभू एक मसिहा पाठवणार आहे, मसाया पाठवणार आहे, ते दुसरं कोणी नव्हे परंतु प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे फक्त मीच आहे ते. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना आठवण करून बोलत राहिलेले आहे की जे जुन्या करारामध्ये लिहिलेलं की प्रभूचा सेवक दुःख सहन करेल, मरण भोगवेल आणि तिसऱ्या दिवशी तो त्याला मरणामधून जिवंत करण्यात येईल किंवा पुनरुत्थित करण्यात येणार आहे. आणि तो बोलत आहे की मीच ते जिवंत प्रूफ आहे, माझे मरण झालेलं परंतु आता मी तुमच्यामध्ये जिवंत आहे. आणि पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे जे लोक पश्चाताप करतात त्यांना पापांची क्षमा त्यांना प्राप्त होईल आणि ते शुद्ध होईल, पवित्र करण्यात येईल आणि त्या लोकांनी यरूशलेमपासून समार्या, यहूदा आणि जगाच्या अंतपर्यंत सुवार्ता गाजवावी. जसं तुमच्या तारण झालेलं आहे, तर तुम्हाला वाचवण्यात आलेलं आहे, तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे असं इतर लोकांना सांगायची गरज आहे, सुवार्ता सांगायची गरज आहे असं प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जुना करार पूर्ण झालेला आहे आणि प्रेज द लॉर्ड, हालेलुया करू नये परंतु आपल्या विचारमध्ये, कृतीमध्ये आणि सगळ्या गोष्टीमध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रचार किंवा टेस्टिमनी द्यायला गरज आहे. आपलं कार्यक्षेत्र असो किंवा आपल्या शेजाऱ्यांबरोबर असो किंवा आपल्या मित्रमंडळामध्ये असो, तर एक आपण प्रभू येशू ख्रिस्ताची जिवंत साक्षी आहोत आणि आपलं जीवन आणि कृत्य आणि वाणीद्वारे लोकांना प्रभूच्या महिमा घडून यावं अशी आपल्याला प्रयत्न करायची गरज आहे. शेवटी एक उदाहरण देऊन मी संपन्न करणार आहे. कायरा फॉन्टेना हे कॅलिफोर्नियामध्ये राहणारी ही एक स्त्री होती आणि ती एक व्हॉइस ट्रेनर, जे लोक गाणे गातात त्यांच्यासाठी ती व्हॉइस ट्रेनर होती आणि ती लॉस एंजेलिसमध्ये ती आली आणि तिच्या करिअर हॉलिवूडमध्ये स्थापन करावा त्याच्यासाठी तिने खूप प्रयत्न केले आणि देवदयेने ती एक चांगली अशी ट्रेनर झाली आणि त्याच्या हाताखाली 40 टॉप जे आर्टिस्ट होते ते ट्रेन झाले आणि हॉलिवूडमध्ये त्यांनी भाग घेतला. इतकंच नव्हे परंतु पॉप्युलर TV शोमध्ये सुद्धा तिने त्याचा उपयोग केला आणि खूप सारे जगामधले क्लायंट तिच्याकडे येत होते ट्रेनिंगसाठी, जेणेकरून त्यांना हॉलिवूडमध्ये किंवा इतर जे सिनेमा आहे त्याच्यामध्ये त्यांना एक स्थान प्राप्त व्हावं. सगळं व्यवस्थित चालू होतं प्रियानो. या कायराकडे स्वतःचं घर, गाडी, बंगला सगळं गोष्टी होत्या, चांगला असं करिअर पण सुद्धा होतं, परंतु तिला मनाची शांती नव्हती प्रियानो. आणि ती योगा करून, मेडिटेशन करून तिने प्रयत्न केलं की तिला तिच्या जीवनामध्ये शांती आणावं. खूप सारे तिने ग्रंथ पण तिने वाचले परंतु तिला शांती प्राप्त झाली नाही. आणि एक दिवशी ती तिथे लॉस एंजेलिसमध्ये एक मेगा चर्च होता, प्रोटेस्टंट मेगा चर्च, तिथे गेली आणि पाळक साहेबांनी ते संदेश दिला की प्रभू येशू ख्रिस्त मार्ग, सत्य आणि जीवन आहे आणि सगळं गोष्टीच्या समाधान प्रभू येशू ख्रिस्तच आहे
आणि तिला हृदयामध्ये काहीतरी वाटलं की हे प्रभू येशू ख्रिस्त मला सगळं समाधान देऊ शकतात. आणि तिने त्याच वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःच्या तारणहार म्हणून तिने स्वीकार केलं. ती प्रार्थना करायला लागली, बायबल वाचायला लागली आणि लवकरच तिला समजलं नाही की तिच्या जीवनामध्ये अचानक शांती आली. सगळीकडे तिला आनंद वाटायला लागला, प्रेम वाटायला लागला आणि लोकांकडून तिला प्रेम आणि शांती प्राप्त झाली. आणि तिच्या करिअरमध्ये पण तिला खूप आशीर्वाद प्राप्त झाला आणि ती खरोखर ते प्रभू येशू ख्रिस्ताची शिष्य बनलेली आहे. प्रेरणा, जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारतो, त्याच्या मार्गामध्ये चालतो, तर सगळ्या गोष्टीच्या समाधान देणारा फक्त ते प्रभू येशू ख्रिस्तच आहे. प्रभू करोगे याचा आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभो. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सन्निधीस परमेश्वर पित्या, प्रभू आम्ही तुझ्याजवळ येतोय आणि खास करून प्रभू तुझे वचन तू आमच्याकडे प्रभू प्रेरणादायक पद्धतीने प्रभू प्रस्तुत केलेलं आहे. त्याचे स्वीकार करून पालन करून प्रभू आमच्या जीवनाद्वारे तुझ्या महिमा घडवून आणावं अशी मी विनंती करतो. प्रभू आम्ही पुढची वेळ प्रभू आमच्या धर्म प्रांतातील आमचे बिशप प्रकाश पाटोडे साहेबांसाठी प्रार्थना करतो. प्रभू डायसिससाठी प्रार्थना करतो. प्रभू आमच्या डायसिसमधले अनेक भाषातील प्रभू मंडळीचे सभासद, त्यांच्या परिवार, पाडकगण, त्यांच्या परिवार, मिशनरी आणि त्यांच्या परिवारासाठी प्रार्थना करतो. प्रभू सर्वांना तुझ्या मार्गामध्ये, तुझ्या प्रकाशामध्ये ने. आणि खास करून प्रभू आजचा आगमनाचा दुसरा रविवार सादर करतो आहे. खरोखरच प्रभू आमच्या जीवनामध्ये ती शांती आम्ही प्राप्त करू जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला प्राप्त होतं आहे. प्रभू आम्ही आमच्या प्रियजनांसाठी प्रार्थना करतो. येणाऱ्या आठवड्यामध्ये त्या लोकांची वाढदिवस, लग्नाची वाढदिवस आणि खास प्रसंग साजर करत आहे. प्रभू आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू त्यांच्या येणाऱ्या वर्षामध्ये तू तुझ्या वेगवेगळ्या आशीर्वादाने त्यांना परिपूर्ण कर आणि प्रभू त्यांना सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य प्रदान कर अशी विनंती करतो. प्रभू जे लोक आजारी आहे त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू तुझ्या पवित्र हात लांब कर, त्यांना स्पर्श कर आणि प्रभू त्यांना निरोगी कर आणि प्रभू त्यांच्या जीवनामध्ये साक्ष तू ॲड कर अशी विनंती करतो. प्रभू आम्ही पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये सुपूर्द करतोय. प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रेम, आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थनामध्ये जॉईन हो. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसं स्वर्गात तशा पृथ्वीवरही तुझी इच्छाप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तशी तू आमचे अपराध तू क्षमा कर. आम्हाला परीक्षेत आण नकोस, पण आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्माची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपला सर्वच प्रियजनांबरोबर राहो. आमेन. Praise the Lord and God be with you. तूने दी मुझे एक धुन नई और घेरा एक नए गीत से, छुटकारे का मेरे शत्रु से, जब तक डर ना निकले दिल से। अब मैं डर का गुलाम नहीं, खुदा की संतान हूँ मैं। अब मैं डर का गुलाम नहीं, खुदा की संतान हूँ
माँ के गर्भ से तूने चुना मुझे, पुकारा मुझे प्रेम ने। नए जन्म से तेरा वंश बना, बहे तेरा रक्त रगों में। अब मैं डर का गुलाम नहीं, खुदा की संतान हूँ मैं। अब मैं डर का गुलाम नहीं, खुदा की संतान हूँ मैं। अब मैं डर का गुलाम नहीं, खुदा की संतान हूँ मैं। अब मैं डर का गुलाम नहीं, खुदा की संतान हूँ मैं। खुदा की संतान मैं। सागर दो भागा ताकि मुझको राह मिले, तेरे प्यार में भय मेरे डूबे। तूने बचाया अब मैं गाऊंगा, खुदा की संतान मैं। खुदा की संतान मैं, खुदा की संतान मैं, खुदा की